वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आता कसं जरा हळदी कुंकवाचा सीझन चालू आहे, तर प्रत्येकीलाच कधी हळदी कुंकू ठेवायचं असेल तर पहिला प्रश्न पडतो की काहीतरी आपण डेकोरेशन करूयात। तर ते कसं करायचं? जास्त खर्च न करता अगदी घरात असलेल्या साहित्यातनं आपण ते करू शकतो। तर मी माझ्या हळदी कुंकवाचं डेकोरेशन कसं केलं हेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल। काय केलंय मी, माझ्याकडे जेवढी सगळी तांबे पितळाची जुनी भांडी होती ती गोळा केली। आता ही माझी लग्नातली घागर, तर हिलाही मी घेतली। यूज मध्ये नव्हती म्हणून जरा थोडी अशी काळी झाली होती, घासून थोडीफार निघली। तर ही आपल्या ज्या थीमला आपण जसं डेकोरेशन करणार आहे त्यासाठी चालून जाईल। त्यानंतर मी काय केलं, जेवढे आपल्याकडे कलश असतात, आपण पूजेला वगैरे वापरतो किंवा काही कार्यक्रमात हल्ली रिटर्न गिफ्ट्स मिळतात, तर सगळे गोळा करायचे। आता हा एक घेतलाय आणि हा एक मोठ्या साईजचा कलश आहे, तर तोही घेतलाय। तर जेवढे असतील तेवढे भांडे घ्या, काही हेच हवं तेच हवं असं काही नाही। किंवा असं तुमच्याकडे जेवढे समया असतील किंवा दिवे असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता। आता हे माझ्याकडं हे छोटे मला फ्लॉवर शेपचे हे जे दिवे समई आहे किंवा ही माझी मोठी समई आहे एक, ती मी घेतली। त्यानंतर असे जे काही प्लेट्स असतील तांबे पितळाच्या, तर त्याही तुम्ही घेऊ शकता। किंवा आपलं सगळ्यांच्या घरी असतं हे जे ताम्हण आहे, तर हेही तुम्ही डेकोरेशनसाठी घेऊ शकता। किंवा हा एक माझ्याकडून खूप जुना, म्हणजे अगदी माझ्या आईच्या लग्नातला हा तांब्या आहे, तर तोही मी एक आणलेला आहे, तर हाही आपण डेकोरेशनसाठी वापरूया। किंवा जे छोटं घंगाळ येतं आपलं देवांचं, किंवा तुमच्याकडे जर मोठ्या साईजचं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता। किंवा तुमच्याकडं हे असं जे पंचपाळ्या असतं आपलं पितळाचं, तर तेही तुम्ही यासाठी वापरू शकता। तर तेही मी इथं घेतलं आहे। आणि एक दुसरं सांगायचं, ही जी अशी आपण संक्रांतीला आपला वौसा वगैरे पुसतो, सुगडे असतात, मोठे सुगडे असतील तर तेही घेऊ शकता। किंवा ना हे असे जे छोट्या शेपचे जे सुगडे येतात, तर ते तुम्ही छान असं ह्या डेकोरेशनला वापरू शकता। तर मी यावेळेस काय केलं, हे असं काही 12 महिने आपल्याला मिळत नाही, संक्रांतीच्या काळातच मिळतात, तर मी याचे असे 1 डझन असे हे घेऊन ठेवले आहेत की कधी कुठल्या डेकोरेशनसाठी किंवा एखादं लहान मुलांचं काही फंक्शन असेल, कार्यक्रम असेल, त्यासाठी उपयोगी होतील। आणि खूप स्वस्त असतात, एकदा घेऊन ठेवले तर काही नाही। तर हे मी 1 डझन घेतले आहेत आणि आज आपण याचाही उपयोग आपल्या डेकोरेशनसाठी करणार आहोत। किंवा त्यानंतर हिरव्या बांगड्या ज्या असतात ते ह्याही तुम्ही वापरू शकता। किंवा आपल्या जर वौसाचं सामान असतं तेही वापरू शकता। आता संक्रांत होऊन गेली, माझ्याकडे ते वौसाचं सगळं सामान नव्हतं, जेवढं आहे तेवढं घेतलंय। तर चला म्हणजे आपण व्हिडिओला सुरुवात करूयात, कसं ह्या आपल्या सगळ्या घरातल्या भांड्यांपासनं हळदी कुंकवाचं डेकोरेशन कसं करायचं ते पाहूया। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या, व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आता आपल्याला जे डेकोरेशन करायचं आहे तर ते कशावर करायचं, इथं माझ्याकडे सिल्कमधनं कापड आहे, तर मी त्यावरती ते ठेवणार आहे। किंवा तुम्ही तुमच्याकडे एखादं टेबल क्लॉथ असेल किंवा छान एखादं ब्रोकेटचं कापड असेल तर तेही यूज करू शकता। आता ही आपली जी घागर आहे तर ती आता आपण अशी क्रॉस अँगलमध्ये ठेवून घ्यायची। आणि त्यानंतर जेवढी आपली भांडी आहेत तर ती सगळी आपण ह्यात ठेवणार आहोत। जसं आपल्याला जागा योग्य वाटेल तसेची पोझिशनवरती हे ठेवून द्यायचे। आता हे जे दिवे आहेत तर हे मी ठेवून घेते। माझ्याकडं हे छोटं घंगाळ आहे, तर त्यात मी पाणी घेतलं आहे। थोड्या वेळाने आपण यामध्ये ताजी फुलं ठेवणार आहोत आणि बाकीची जेवढे भांडे आहेत ते ठेवायचे। आता या हिरव्या बांगड्या आहेत तर या आपण अशा साईडनी पूर्ण ज्या आपल्या कापडाच्या साईडनी ठेवून घेणार आहोत। तुम्हाला जशी डिझाईन सुचेल तसं तुम्ही याचं डेकोरेशन करू शकता। आता त्यानंतर माझ्याकडे ही आर्टिफिशियल फुलांच्या माळा आहेत, आपण गणपतीमध्ये सहजा प्रत्येकाच्या घरात असतातच। तर त्याला काय करायचं, एक माळ घ्यायची आणि ती अर्धी फोल्ड करून घागरमध्ये आपल्याला अशी घालून घ्यायची।
म्हणजे जसं की आपल्या घागरेतनं जसं पाणी पडतं तशा अँगलनी त्या फुलांच्या माळा आपल्याला अशा लावून घ्यायच्या आहेत. एकदम सुंदर असं हे डेकोरेशन बनतं. 2 माळा 3 माळा तुम्हाला जेवढ्या लावायच्या असतील तशा तुम्ही या पद्धतीने लावू शकता. आता ज्या काही एक्स्ट्राच्या माळा आहेत माझ्याकडं तर त्याही आपण हे जे बाकीचे दिवे भांडे ठेवलेत तर त्याला असं कवर करून लावून घ्यायच्या. किंवा तुम्ही कडणी आपल्या कपड्याच्या कडणी लावून घेतल्या तरी चांगलं दिसेल. किंवा अजून तुम्ही वेगवेगळी अशी सुट्टी फुलं असतात, खरे फुलं म्हणा किंवा आर्टिफिशियल फुलं, ते जरी ठेवले तरी खूप सुंदर असा लूक तयार होतो. आता हे बाकीचे भांड्यांनाही मी माझ्याकडे एक्स्ट्रा माळ तर ती अशी लावून घेते. आता हे छोटे जे सुगडे आहेत तर त्यामध्ये मी काय केलं, तांदूळ भरलेत आणि ते आता मी इथं प्रत्येक समोर आहे ना प्रत्येक बांगडीमध्ये असे ठेवून घेणार आहोत. तुम्ही तांदळाच्या ऐवजी गहू भरले तरी चालेल. किंवा ह्या ज्या मी बांगड्या ठेवल्यात तर यामध्ये तुम्ही गहू भरून वरती असं तांदूळ किंवा सुपारी ठेवली किंवा गाजराचे काप ठेवले तरीही चालतात. आणि त्यानंतर असे माझ्याकडे छोटेसे एलिफंटचे राजस्थानी स्टाईलचे कॅन्डल्स होते तर तेही ठेवलेत. आणि हे मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं, हळदी कुंकाचं वाणाचा व्हिडिओ आलता. लोकल मार्केटमधनं मी हे 2 पीस आणले. खूप सुंदर असे मिळाले मला. कधीही आपल्या घरी कुठलं डेकोरेशन असेल किंवा गणपती तर तुम्हाला हे असे समोर ठेवले तरी खूप सुंदर लूक येतो. तुम्ही बघू शकता. आणि आता माझ्याकडं ही थोडी खरी फुलं आहेत तर त्यालाही मी असं दिव्यांमध्ये किंवा आता ह्या ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत तर ह्या मोरांमध्ये मी ठेवणार आहे. त्यांनी खूप सुंदर असा लूक तयार होतो. तुम्ही हळदी कुंकवाच्या वाणाचा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा चॅनलला भेट द्या आणि नक्की व्हिडिओ बघा. मला एक सांगूशी वाटेल की हळदी कुंकवाच्या संक्रांतीच्या ह्या काळात खूप सुंदर अशा डेकोरेशनच्या वस्तू आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटतात. नंतर एवढ्या त्या अशा मिळत नाहीत. म्हणून बघा तुमच्या जवळच्या लोकल मार्केटमध्ये वगैरे असं मिळालं तर नक्की घेऊन ठेवा. आपल्याला वर्षभर ते कामी येतं. आता ह्या घंगाळामध्ये मी अशी पांढऱ्या कलरची शेवंतीची फुलं टाकलेत तर सुंदर असा लूक येतोय आणि काही थोड्याशा गुलाबांच्या पाकळ्याही घातल्यात. तर चला, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की घरी एकदा ट्राय करा.